चेक. बक्षीस पात्र फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिला चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपण खरं तर इकडे बघितला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. आलेला आहे. यानंतर समीर कशा पद्धतीने रिप्लाय देतील याकडे सगळ्यांचं लक्ष निश्चितच लागलेलं आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत करण. टॉप गुडलेनचा चेंडू. अधिकची गती. इथे पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आपण बघत आहात. याचाच अर्थ हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. चांगली गती यावेळेस प्रोड्यूस केली, जनरेट केली गोलंदाज समीरने. समीर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू. यावेळेस एज लागली. एष्ट्यांच्या मागे करणने टिपला एक अत्यंत दर्जेदार झेल आणि याच बरोबर ज्या फलंदाजाने षटकाराने सुरुवात केली होती त्या फलंदाजाचा संपलेला आहे खेळ. बॅटर करण बाद. करण भारसेचा झेल करण भांडेने दरम्यान तिकडे टिपला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये करण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे फलंदाज बाद झालेले आहेत. समीर पुन्हा एकदा तेज स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर नवीन फलंदाज विष्णू. विष्णूने अगोदर हाहाकार माजवला होता त्याच्या फलंदाजीने. इथे फटका बसला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो, पोहोचलेत आणि टिपला झेल. या महत्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज समीरला आणि याचमुळे अजय मारसेच्या साथीने रुद्रा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रुद्राने सुद्धा आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगला खेळ दाखवलेला आहे. फलंदाजीमध्ये या कंडिशन्सला त्याने एन्जॉय केलेला आहे. पाहायचं या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचं पर्सनल कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असेल. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 फलंदाज बाद. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणखी एकदा एक गोलंदाज आलेला आहे. आजचा दिवस या स्पर्धेतील पहिला. पाहायचं इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का गोलंदाज समीरच्या वतीने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस हलकीशी अपील रेज झाली परंतु त्यामध्ये कोणताही आत्मविश्वास जाणवला नाही. या अपीलमध्ये फील तितकासा नव्हता आणि पंचाने ते लगेचच ओळखलं. पंच त्रयस्थ आहेत, पंच स्थिर आहेत. पंचांनी या अपीलला स्वीकृती दिली नाही. याचमुळे हा चेंडू आलेला आहे निर्धाव. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. वाईडने सुरुवात केली होती. 4 चेंडूचा खेळ झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाज समीरने. एकतर पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला खरं तर इकडे पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या वतीने. एक धाव फक्त आणि फक्त इकडं मिळालेली आपण बघू शकू. धावफलक पुढे गेले. याचमुळे 8 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आपण मुख्य व्यासपीठ इकडे दाखवलं गेलेलं बघत आहात. आंबेगावकर चषक 2024चा टॉस का बॉस अत्यंत चांगला फ्लेक्स इकडे शोभिवंत पद्धतीने लावला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकण्यासाठी गोलंदाज समीर म्हात्रे रेडी आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अजय मारसे.
बॅकफुटला गेले अजय, त्यानंतर स्टिअर करण्याचा प्रयत्न करतायत, ओव्हर रन झालेले आहेत. पाहायचंय इथे फलंदाजाची विकेट डोक्यामध्ये आहे आणि पहिल्याच षटकामध्ये 3 महत्वपूर्ण धक्के मिळालेले आहेत फलंदाजी करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स म्हाडस या संघाला आणि याचमुळे म्हाडस संघाच्या अडचणी बक्षीस पात्र फेरीतील या सामन्यामध्ये वाढलेल्या आहेत. फलंदाज रुद्रा धावबाद. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेनक्रिक लाईव्हच्या वतीने केलं जात आहे. टेनक्रिक लाईव्हचे सर्व कुणालजी म्हात्रे यांची आज दिवसभर उपस्थिती इकडे मिळाली. त्यांच्या सगळ्या टीमचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह लाईव्ह स्ट्रीमिंग इथे त्यांच्या वतीने केलं जात आहे. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. क्रमांक 5 साठी संदेश. क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हा आमूलाग्र बदल आणि त्या बदलाचे साक्षीदार बनलेले आहेत लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स. त्यांच्या वतीने टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठी झळाळी मिळालेली आहे. अलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही कोणता खेळाडू चमकला की त्याचे व्हिज्युअल्स आपल्या डोळ्यासमोर असतात आणि ही कमाल युट्यूबद्वारे झालेली आहे. इथे फटका बसलाय, मागच्या बाजूने चेंडू जातोय. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट बघू. पंचांचं बोट आभाळाकडे, याचमुळे आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाकडे. बाद होणारा फलंदाज आपण बघू. संदेश. नऊ धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहोत. आणखी एक फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 7 समीर ऑन द ग्राउंड. विथ हिम देर इज जगदीश ॲट नंबर 6. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण समीर यांना अनुभवू शकतो. धावपलक थोडं व्हल्नरेबल आहे. या धावपलकाला गती द्यावी लागेल. निराशाजनक कामगिरी फलंदाजांची छत्रपती वॉरियर्स म्हाडसची आपण पाहिलेली आहे. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. पायांमध्ये चेंडू ठेवला जातो. इथे वळण तितकं दिलं नव्हतं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे वळणदार चेंडूची की तुम्ही कमी वळण घेणाऱ्या चेंडूवर अधिक बॅकफुटला जात असता किंवा अधिक तुमच्या समोर अडचणी निर्माण होत असतात. जास्त वळण चेंडूला मिळालं की फलंदाज ते टॅकल सुद्धा करत असतात.
पुन्हा एकदा पुढ्यात ठेवलेला चेंडू, चांगली गोलंदाजी, चेंडूवर वळण मिळतं, त्याचबरोबर पुढ्यात चेंडू ठेवला जातो, खोलवर टप्पा, चेंडूला जास्तीत जास्त वळण्याची संधी ते गोलंदाजाच्या वतीने दिली जाते आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपतो. फलंदाजी करणारा संघाची परिस्थिती नाजूक आहे. 9 धावा धावफलकावर 5 गडी आतापर्यंत बाद. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर छत्रपती वॉरियर्स म्हाडस. पडा संघाच्या आणखी एक चांगला चेंडू आहे, आणखी एक चांगला चेंडू, दिशेवर चांगलं नियंत्रण, त्याचबरोबर लांबीमध्ये विविधता दाखवत असताना गोलंदाज भावेश चांगला पेस जनरेट करतोय आणि फलंदाजाला इथे काहीही कळत नाही, बुचकळ्यात टाकलेल्या फलंदाजाला. आणखी एक निर्धाव चेंडू, समोरच्या दिशेने वेळेस ऑन द राईट खेळत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील का? इथे चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत आणि काय घडलंय, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान होत आहे असं वाटत असतानाच चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे, त्याचमुळे हा संघर्षाचा चौकार. या क्रीडा सोहळ्यासाठी आता ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळते ते गवाळीचे उद्योजक कैलासजी बोंद्रे साहेब, धनाजी आगाणे साहेब, आपलं या आंबेगावकर चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. चौकार की जो अत्यंत महत्वाचा होता, खूप गरजेचा होता, मच नीडेड बाउंड्री बाय बॅटर. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपण बघत आहोत, दिशा व्यवस्थितरित्या ठेवता आली नाही इथे गोलंदाजाला. धावपळक याचमुळे पुढे गेलेले आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धावपळकावर आहेत. यावेळेस इथे एज लागली, आउटसाइड एज होती, याचबरोबर ती टिपली गेलेली आहे, तीच आपण बघितलं स्लिप कॉर्नर मध्ये. आणि याचबरोबर आणखी एक फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागेल. आतापर्यंतचा मला असं वाटतं हा 7वा हादरा आहे छत्रपती वॉरियर्स म्हाडसला.
पर्यंतची फलंदाजी आली होती आणि क्रमांक 10 साठी फलंदाजी करत असताना नंदूने 16 धावा जोडल्या होत्या आणि ते ठरले होते त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. इथे सुद्धा नंदू क्रमांक 9 साठी आलेले आहेत. पैसे नंदू सबका बंधू यावेळेस इथे संघाच्या मदतीसाठी उभे राहतील का? आल्या आल्या इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मला स्वतः डगआउट मधून सर्वानुमते हा ठराव तिकडे पारित केला असावा की मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा आहे, परंतु त्यामध्ये यश मिळत नाही नंदूला. याचबरोबर 3 षटकं संपली. धावफलक कासवाच्या गतीपेक्षाही कमी गतीने पुढे गेलेला आहे. 14 धावा धावफलकावर 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. शेवटचा षटक इथे हाताळण्यासाठी पाहिजे. नवीन गोलंदाज यावेळेस आर्यनचा वापर केला जातोय की ज्याने अगोदर जीतचं षटक हाताळलं होतं. जीत ते 2 चेंडू फेकले होते, त्यावेळेस त्याला चेक नो तिकडे घोषित केलं गेलं होतं पंचांच्या वतीने आणि त्या षटकामध्ये मार पडला होता आर्यनला अर्थात बाबूला. पाहिजे इथे शेवटचं षटक हाताळण्याची त्याची ही जी नियुक्ती केली गेलेली आहे, ही जी त्याच्यावर जबाबदारी टाकलेली ती कशा पद्धतीने तो त्याचं निर्वहन करेल. यावेळेचा चेंडू चांगला आहे, पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे का? क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने उंच उडी घेतली. चेंडूने त्याला डायव्हर्जन देत असताना सीमारेषा गाठलेली आहे. हा चौकार. और 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. शेवटचे 5 चेंडू यानंतर फेकण्यासाठी गोलंदाज असतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर यावेळेस क्रमांक 7 साठी समीर आलेले आहेत. त्यांच्याकडे चांगली संधी आलेली आहे. पाहिजे या संधीचा कशा पद्धतीने ते वापर करतील. मागच्या सामन्यामध्ये आर्यनने समोर चेंडू ठेवले होते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी जास्त केली होती. तिथे ऋतिकने त्याच्यावर षटकार चढवले होते, परंतु इथे आखूट टप्प्याचा चेंडू. हा चेंडू बघा चांगला आहे. मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की मागच्या सामन्यामध्ये त्याने खोलवर टप्प्याचे जास्तीत जास्त चेंडू ठेवले होते. लांबी जर आपण पाहिली तर ती अधिकाधिक बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 4 चेंडू शेष आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत समीर. आणखी एक आखूट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळवण्याचा, बाहेरच्या अंगाने वळवण्याचा गोलंदाज प्रयत्न करतो. अनुभव महत्वाचा असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जसं जसं आपल्याला अनुभव मिळतो तसा तसा आपण चुका कमी करत असतो. संदीपजी कारोटे डॉक्टर, त्याचबरोबर कल्पेशजी कालेकर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला हे निमंत्रण आहे. हे आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या ती सुरू झाली नसावी ज्या पद्धतीने अगोदर सुरेश मांडवकर इकडे उपस्थित होते. रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावर. या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जगदीशने फिरून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगदीश कडे सुद्धा तितका चांगला अनुभव नाही क्रिकेटचा, परंतु ज्यावेळेस तुम्ही टीन एजर्स असता त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट अशी असते की तुमच्यामध्ये जोश असतो. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या शारीरिक हालचाली, बॉडी मुवमेंट तुमच्या अत्यंत रॅपिड असतात. त्याचा बऱ्याचदा तुम्हाला फायदा सुद्धा होत असतो. उजव्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग ऑफला एका हाताने चेंडू अडवतात, त्यानंतर फेकी करतात कृपाळ. इकडे एक धाव फक्ताने मिळेल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात. काही नसण्यापेक्षा काही असणं कधी चांगलं. आणि ऑल आउट सुद्धा वाचवण्यामध्ये यश मिळते इथे फलंदाजांना, कारण ऑल आउट होण्याच्या उंबरठ्यावर होते. सर्वबाद होणं हे अत्यंत हानिकारक असतं, इन द सेन्स की तुमचं मोराल खूप डाऊन होत असतं त्यामध्ये. शेवटचा चेंडू यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, हुकलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद झालाय. याचबरोबर पहिलं सत्र संपलंय. गोलंदाजी या मॅच मध्ये आर्यनने चांगली केली.
आणि 4 षटकं संपली. एकाही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आला नाही. षटकाराने सुरुवात डावाची मिळाली, परंतु तरी सुद्धा क्रिकेटने त्याचा एक वेगळा रंग दाखवला आणि सरते शेवटी अखेरीपर्यंत त्या षटकाराच्या नंतर 14 धावा फक्त आपण बघितल्या की ज्या 3.9 षटका 3.5 षटकांमध्ये जोडल्या गेल्या. म्हणजेच 21 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या. त्याचबरोबर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. 8 फलंदाज जवळजवळ बाद झाले होते आणि धावफलक 20 वर जाऊन पोहोचलं. 21 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी, अर्थात आंबेगावकर चषकाच्या 2024च्या पर्वातील पहिला दिवस आपल्या नावावर करण्यासाठी. त्या म्हणजेच विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा या संघाला. या उद्याच्या दिवसाचा लॉट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. त्याचबरोबर यानंतर बक्षीस पात्र फेरीचा सामना कसा असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल केला जाईल. आजच्या पहिल्या चेंडूपासून ज्यांचं अत्यंत सुमधुर समालोचन तुम्ही ऐकत आहात ते आमचे साथी समालोचक मित्र दीपक बिराडे सर यावेळेस दुसरं सत्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. राजेंद्रजी इंदुराव यांची उपस्थिती क्रीडानगरीमध्ये लाभलेल्या दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती या, ज्यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित गव्हाळे गावचे उद्योजक कैलासजी बोंद्रे यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. कैलासजी बोंद्रे उद्योजक गव्हाळे यांचा शुभ सन्मान दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. त्याचबरोबर अरुणजी भोईर देखील त्यांच्या समेत उपस्थित झालेले आहेत. शुभ सन्मान सोहळा सध्या मुख्य मंचकावरती संपन्न होतोय. क्वार्टर फायनलचा सामना बक्षीस पात्र फेरीची लढत 21 धाब्याचे टार्गेट सलामीवीर नागेश मध्ये, तर त्याची सोबत देण्यासाठी अजय काळेकर, गोलंदाजीसाठी रुद्र आराज पाबबलेचं षटक. पहिला बॉल फुलटॉस, ओव्हर द हेड ऑफ बॉलर, ड्राईव्ह करल्या समोर लॉंग ऑफ वरून बॅकअप पोहोचलंय. तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि सिंगल धावेसोबत क्वार्टर फायनल मध्ये डाव सुरू झालाय तो विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा क्रिकेट संघाचा. गव्हाळेचे उद्योजक धनाजी दादा आगाने आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले, त्यांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचकावरती आपण दिनेशजी घरत त्याचबरोबर अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, संगणक अजय काळेकरचा तडका, क्रॅकिंग इट, क्लीन अँड क्लिअर इट, सिक्सर. कारोटे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण आयोजन समितीच्या वतीने संपन्न करत आहोत. षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले 37 या आकड्यावरती. 21 धावेचे छुटेकानी लक्ष आणि ते चेस करत असताना, गाठत असताना संगणकाची पुन्हा एकदा दमदार सुरुवात. डाऊन द लेग स्टिक वाईड, एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त एका धावेच्या बढतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचला तो 8 या आकड्यावरती. त्यानंतर कल्पेशजी कालेकर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. दिनेशजी घरत त्याचबरोबर अरुणजी भोईर यांच्या शुभ असते. फुलटॉस स्टेट बॅटने हॅमर केल्या समोर, झेलची संधी मात्र ती गमावली. फिल्डरच्या हातातून बॉल निसटला आणि तो पोचला लॉंग ऑफ सीमा पार, कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात या 4 धावा. ऑन बोर्ड
सॉफ्ट हँडली खेळतायत, चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला. क्रिकेटचं जे बेसिकचं जे मूल तंत्र आहे तो फॉलो करण्यात आलेलं गोलंदाज रुद्र आराजला सन्मान दिलाय. चांगल्या बॉलवरती चांगलं रक्षात्मक तंत्र, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, स्पेशली आपण बघत आहोत अजय काळेकर सारख्या अटॅकर बॅटर कडून. ऑन साइडला अपाम फुल अँड पॉवरफुल, पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल, 1 बॉल ओव्हर द रोप, येतो तो चौकार. मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सभासद सर्वांना विनंती आहे, ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आपण लगेचच मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हायचंय. धावा 16 स्टील 1 टू गो. 5 धावेची आवश्यकता विजयासाठी, 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकाचा पाहायचं, पहिल्या षटकातच सामना फिनिश होईल का. सन्मान दिला पुन्हा एकदा गोलंदाज रुद्राला. फलंदाजीसाठी अजय काळेकर क्रिकेटचा आर फॉर रिस्पेक्ट त्या ठिकाणी आदर देतात गोलंदाजाला. पहिलं षटक संपलं, 16 बनवल्या गेल्या. फिनिशरची भूमिका आता नागेशला अदा करावी लागेल. 18 चेंडू 3 षटका, अवघ्या 5 धावेची आवश्यकता. मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सभासद मेंबर आपण मुख्य व्यासपीठाशी लगेचच संलग्न व्हायचे. दिनेशजी गरत, अरुणजी भोईर आपल्या प्रतीक्षेत देत. गोलंदाजीसाठी महेंद्र येत आहे. स्पीडअप गरजेचं राहील. छत्रपती वॉरियर्स मॉडेल्स मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही निर्णायक या हंगामातील तिसरी वार्षिक स्पर्धा आपण बघत आहोत. आंबेगावकर चषकाचं तिसरं पर्व, अंतिम सामनाच्या पहिल्या दिवसातील ग्रुप ए मधील सध्या सुरू आहे. क्वालिफाय साठी सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी अवघ्या 5 धाब्यांची आवश्यकता विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा क्रिकेट संघाला. स्पीडअप गरजेचं राहील. गोलंदाजीसाठी महेंद्र, हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर वरती पूलचा पॉवरफुल फटका. सामना संपला, मॅच फिनिश. MS धोनी स्टाईल नागेश मध्ये केलाय सामना फिनिश आणि सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे ती विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन. अगदी काही दिवसांपूर्वी भरतजी घरत यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न केला, तर रमेशजी घरत आणि या दोनही मान्यवरांना आपल्या आयोजन समितीच्या वतीनं आकर्षक फोटो फ्रेम देऊन, एक आकर्षक गिफ्ट देऊन आपण सन्मानित करत आहोत. मी दोघांना विनंती करेन, भरतजी भरत त्याचबरोबर भरतजींच्या समेत रमेशजी घरत दोघांनी या. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं ज्यांचं नेहमी चांगलं सहकार्य आमच्या आयोजन समितीला लाभत असतं ते रमेशजी घरत त्याचबरोबर भरतजी घरत आणि या दोन्ही घरत बंधूंचा यथोचित मान सन्मान या खास करून क्रीडा स्पर्धेच्या कायम चिरकाळ स्मरणात राहणाऱ्या आठवणी आकर्षक फोटो फ्रेम देऊन आपण भरतजी घरत त्याचबरोबर रमेशजी घरत यांना सन्मानित करत आहोत. पहिला दिवस प्रेक्षकांवर संपन्न झालेला आहे. ग्रुप ए मधून टेबल टॉप केलेलं आहे अजय कालेकर आणि त्याचं संपूर्ण युनिट, अर्थातच विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा क्रिकेट संघाने. ऑल द बेस्ट आहे अजय अँड ऑल टीम. टफ अँड हार्ड लक. नंदू विष्णू आडे त्याचबरोबर छत्रपती वॉरियर्स माडस. अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण देत आहोत, ज्याची जबरदस्त कामगिरी. अवघी 1 धाव देताना 2 धक्के दिले आणि सामन्याला फिनिशिंग टच देत असताना 7 धावेचं योगदान दिलं, तो नागेश मध्ये ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या नागेश आपला सामनावीराचा अवॉर्ड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा. हॅलो चेक. अजय काळेकर आणि त्याचं संपूर्ण युनिट यांचं ऑल द बेस्ट. या नागेश मध्ये आपला सामनावीराचा अवॉर्ड स्वीकारा.